न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। नालेगाव वाद प्रकरणी महिलांचे पोलिसांना निवेदन। देवीच्या जत्रेच्या पार्श्वभूमीवर वाद, महिलांची माहिती। नालेगाव येथील म्युनिसिपल कॉलनीत नुकत्याच घडलेल्या एका वादानंतर काही नागरिकांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांबाबत स्थानिक महिलांनी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांची भेट घेतली। यावेळी महिलांनी निवेदन देत काही व्यक्तींवर चुकीने गुन्हे दाखल झाल्याचा मुद्दा मांडला। महिलांनी सांगितले की काही व्यक्ती वादाच्या वेळी घटनास्थळी उपस्थित नव्हत्या, तरीही त्यांच्यावर गुन्हे नोंदवले गेले आहेत। तसेच या वादादरम्यान देवीच्या जत्रेचा उत्सव सुरू असताना काही गैरसमज निर्माण होऊन दोन्ही बाजूंमध्ये गैरसमज वाढले। या प्रकरणात सर्व संबंधितांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी महिलांनी केली। या भेटीत परिसरातील वातावरण शांत ठेवण्याचेही आवाहन करण्यात आले। उपस्थित महिलांमध्ये ॲडव्होकेट अनिता दिघे, अनिता पवार, दिव्या भवार, रेणुका वाने, रेखा पडोळे आदी सहभागी होत्या। परवाच्या दिवशी नालेगाव येथील म्युनिसिपल कॉलनीत जी घटना घडली त्या घटनेची फक्त एक बाजू तुम्हाला दिसली, दुसरी बाजू तुम्हाला दिसलेली नाही आहे। तुम्हाला जे ते दिसलंय तर तोडफोड करताना फक्त गाड्या दिसलेल्या आहेत, कुठल्याही दरवाजाच्या आत कोणी गेलेलं दिसलं नाहीये। फक्त गाड्यांची सुद्धा तोडफोड अशी केलेली नाही आहे। फक्त त्यांच्याकडे काय होतं तर एक लाकडी फक्त असे काठ्या होत्या, बाकी कुठलंही हत्यार नव्हतं। जर तसं पाहिलं तर दुसरी बाजू जर बघितली तर त्याच्यामध्ये असं दिसतं का मारहाण म्हणजे जे यांनी केलेली आहे की रोहन चव्हाण आणि जितेंद्र चव्हाण यांनी जी मारहाण केली आमच्या मुलांवर, तर ते मुलं आज सिव्हिलमध्ये हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे। जर ह्यांना खरंच मारहाण झाली असती तर तो व्यक्ती कोतवाली पोलीस स्टेशन अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर आहे, 2 मिनिटाच्या अंतरावर, सिव्हिल 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, पण तो 15 मिनिटाच्या अंतरावर एसपी ऑफिसला आला। बरं, आला तर आला, तो तिथून आला तो नीटनेटका होता, पण इथं आल्यावर जर बघितलं तर जसं त्याला 4 लोक धरून घ्यावे अशा परिस्थितीत तो वागत होता। म्हणजे याचा अर्थ असा झालेला आहे की याच्या मागचं जे कारण बघितलं तर ह्या लोकांनी आधी आमच्या मुलांवर मारहाण केलेली आहे, त्याच्या प्रत्युत्तर म्हणून आम्ही फक्त त्यांच्या गाड्या तोडलेल्या आहे। आणि जर आता आम्ही एसपी ऑफिस म्हणजे एसपी साहेबांना निवेदन देण्याकरता आलो असता, एसपी साहेब कुठेतरी कामानिमित्त बाहेर गेले, पण ऍडिशनल साहेब भेटले। ऍडिशनल साहेबांनी एवढी ग्वाही दिली की आम्हाला याच्यातलं माहिती आहे, कारण त्यांच्याकडे कुठेतरी धागेदोरे निश्चितच लागलेले आहेत। त्यांनी आम्हाला सांगितलं की प्रत्येक छोटी छोटी गोष्ट आज आम्ही नाही सांगू शकत, पण ज्या मुलांवर त्यांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू केली त्याच्यातले बरेचसे मुलं हे कोणी पुण्याला होतं, कोणी केमोसाठी बाहेर गावी होतं। आणि जर साहेबांना मी तेच सांगितलं की जर असं खोटे गुन्हे जर दाखल होत असेल तर निश्चितच या मुलांचं नाव काढावं, नाही तर याच्यापेक्षाही आम्ही तीव्र आंदोलन करू। कारण काय हे मोगलाई माजलेली नाही आहे। सावकारकी व्यवसायातनं जर तुम्ही आमच्यावर दहशत करत असाल आणि आमच्या सणांच्या आड येत असाल तर ते खपून घेतल्या जाणार नाही। 2 दिवसापूर्वी नगर शहरामध्ये काही न्यूज व्हायरल होतं ते, पण ती न्यूज नसून ती फक्त नाण्याची एक बाजू आहे। तो जो हल्ला दाखवण्यात आला, एवढा प्रचंड मोठा हल्ला झाला, आम्ही सगळे जखमी झालो, आमच्यावर मोठं संकट आलं, आम्हाला पोलीस संरक्षण द्यावं या प्रकारची मागणी रोहन चव्हाण यांनी जी केलेली आहे ती सरासरी या ठिकाणी कुठेतरी डाऊट क्लिअर करते। कारण त्यांनी दाखवताना नाण्याची केवळ एक बाजू दाखवलेली आहे। त्यांनी जे तेव्हा हल्ला होण्याच्या 2-3 दिवसा अगोदर जी लक्ष्मी आईची यात्रा होती त्या यात्रामध्ये त्यांनी खोड घालायचा प्रयत्न केला, देवीचा रथ अडवण्याचा प्रयत्न केला, त्याला गाड्या आडव्या लावल्या। गाड्या आडव्या लावल्यात नाही तर काय करायचं ते करून घ्या, आम्ही काढत नाही गाड्या। लेडीज त्या टायमाला लेडीज तिथं होत्या, लेडीजनी त्यांना मज्जाव केला, म्हणले की तुम्ही या गोष्टी करू नका, आता ती वेळ नाहीये। पण कुठे त्यांनी त्या ठिकाणी गांभीर्य बाळगलं नाही। सण उत्सव आहे, देवीची यात्रा, त्यांनी या ठिकाणी गांभीर्य बाळगलं नसताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी ज्यांना जे खोड घालायची होती त्यांनी ती केली। हे सगळं झाल्यानंतर सुद्धा त्यांनी जी सीसी फुटेज त्या सगळ्या गोष्टी दाखवली, पण त्याआधी त्यांनी काय कृत्य केलं हे आतापर्यंत कोणाला त्यांनी दाखवलं नाही। याआधी आज आमचे 2 मित्र या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, त्यातल्या एकाची परिस्थिती नाजूक आहे, त्यांच्या अंगावर वार झालेले साहेब। इथं या गोष्टी कोणालाही त्या गोष्टी जास्त माहिती नाहीये, ते कसल्यामुळं, कारण ते सीसी फुटेज मध्ये नसल्यामुळं। म्हणजे यांनी या प्रकारे त्यांनी एक प्लॅन आखलेला आहे की आपण जो गुन्हा आहे तो करायचा आणि त्यानंतर सीसी फुटेज मध्ये येऊन बसायचं, आणि सीसी फुटेज मध्ये हे बाकीचे मुलं आल्यानंतर यांच्यावर खोटे नाटक गुन्हे दाखल करायचे। याआधी पण 3 ते 4 वेळा माणूस फक्त त्यांच्या घरापासून जरी गेला तरी त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल। जो माणूस नगरमध्ये नाही, जो माणूस त्या ठिकाणी त्या परिसरात नाही, त्या माणसाचे देखील गुन्ह्यामध्ये नाव घ्यायचे, गुन्ह्यामध्ये अडकवायचे, त्यांच्या बाबत निवेदन द्यायचे, त्यांच्यावर कारवाई करायला लावायच्या। हे खोटे नाटक गुन्हे दाखवून या लोकांनी त्या ठिकाणी म्युनिसिपल कॉलनी मध्ये उत्मात माजवलेला आहे।
तर या ठिकाणी आमची एवढीच मागणी आहे की निपक्ष न्याय होऊन सगळ्या गोष्टी ज्या आहे, ज्या खऱ्या गोष्टी आहेत आणि ज्यांचे खोटे नावं घेतले त्या सगळ्यांना न्याय मिळावा हीच आमची मागणी आहे. आणि हे जर नाही झालं तर यापेक्षा मोठं जन आंदोलन या ठिकाणी SP कार्यालयावर करण्यात येईल. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.